राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमधल्या संभाव्य समावेशाला काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केलाय। आणि इतकंच नाही तर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडीला विरोध केल्याचं समोर आलेलं आहे। काँग्रेसच्या महाराष्ट्रामधल्या बड्या नेत्यांना गायकवाड आणि जगताप यांची भूमिका मान्य नाही। मनसेने यावरून काँग्रेसवर टीका केलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं गायकवाड आणि जगतापांच्या मताला फारसं महत्त्व देत नसल्याचं सांगितलंय। आम्ही जे तुम्हाला सातत्याने सांगतोय तो आम्ही तेच सांगतोय की आम्ही कायदे मांडणारी मंडळी आहोत आणि जे कायदे घेत असेल हातामध्ये त्यांच्याशी किती आम्ही पुढे जाऊ या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल। पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका हीच राहील की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत। मी ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू जी आमची भूमिका आहे। भाई जगतापांनी मोठी गोष्ट केली आहे। दीपक केसरकर बोलले आहेत पुढचे 25 वर्ष महाविकासाच्या लाईन बोलले राज ठाकरे को भूल जाऊ असं म्हणतोय। कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे। काय एकीकडे दोन्ही ठाकरेंना भाई जगताप असं देखील म्हणालेले आहेत की आम्ही मनसेसोबतच काय तर ठाकरे सोबत देखील मुंबईत आघाडीत लढणार नाही, कसं भाई जगताप म्हणतात। मी तुम्हाला म्हटलं ना कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखलावो।